नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊयात राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांनी भूमिपुत्रांसाठी मिळवलेल्या 12.5% विकसित भूखंडाच्या हक्काबद्दल। 1984 मध्ये उरणच्या शेतकऱ्यांनी इतिहास घडवला। रक्तरंजित लढ्यात 5 हुतात्म्यांनी प्राण दिले, शेकडो जखमी झाले। त्यातून 12.5% विकसित जमीन परत मिळावी हा निर्णय झाला। 12.5% विकसित भूखंड म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन सिडकोने पूर्वीच संपादित केली होती त्या जमिनीचा वाढीव मोबदला म्हणून संपूर्ण जमिनीच्या क्षेत्रापैकी 12.5% विकसित जमिनीचे क्षेत्र भूखंडाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देणे। ह्या मागणीचा आधार घेत पुढे देशात अभूतपूर्व लार कायदा अस्तित्वात आला, ज्याचा आज देशभरातील शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे। हा निर्णय त्या काळी किरकोळ वाटला, पण शेतकऱ्यांच्या भविष्याचा मोठा आधार ठरला। दुर्दैवाने जे लढले त्यातल्या काहींना आजही न्याय मिळालेला नाही। दिबा पाटील साहेबांनी वृद्धापकाळातही लढा सोडला नाही। त्यांनी शरद पवारांसह अनेक नेत्यांना पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली। आजही 12.5% जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे। जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या हाती जमीन प्रत्यक्ष येत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे। दिबा पाटील साहेब म्हणत, हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, किंबहुना ते वाया जाऊ द्यायचे नसते। धन्यवाद।